नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. माझं नाव आहे राहुल. आपल्या एक नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करत आहे मित्रांनो. जय शिवराय. टाईम झाला आहे 5:47 एक मिनटं. 5:47 पहिले आपण किलोमीटर झिरो करून घेऊ. CNG एवढी आहे मित्रांनो. सकाळ सकाळचा टाईम झाला आहे, किलोमीटर पण झिरो केलं आहे. तर निघालो आपण घरून. आज 5 वाजता उठलो होतो आपण घरून. तर बघू आज किती इन्कम करू शकतो आणि आज किती इन्कम होईल आपली. आज तर आपलं टार्गेट राहणार आहे मित्रांनो 5,000 केल्याशिवाय घरी यायचंच नाही असं ठाम ठरलं आहे. कारण की सकाळ सकाळी तर लवकर निघलोय. फक्त ट्रिप पडली पाहिजे. ट्रिप जर पडली तर काही वाटत नाही मित्रांनो. एखादी जरी सकाळची ट्रिप पडली 9-10 वाजेपर्यंत कंटिन्यू जरी ट्रिप पडली ना, सिडानची जरी पडली ना, तरी मारू काही प्रॉब्लेम नाही मित्रांनो. कारण की असं एक्सेलचे जास्त भाडं पडतच नाहीये. आणि मित्रांनो आज चर्चा करू ह्याच्याबद्दल, म्हणजे ओला उबरला पहिल्यासारखं का धंदा नाही राहिलं. त्याचं कारण काय, इन रिझन काय, मी तुम्हाला सगळं व्हिडिओमध्ये डिटेल्स सांगतो. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर आताच लाईक करून टाका. चॅनलला नवीन असेल जरूर सबस्क्राईब करा मित्रांनो. आपले 1000 सबस्क्रायबर होणारच आहे, लवकरच होऊन जाईल मित्रांनो. ह्या मंथमध्ये कंप्लीट करू आपण. तर मित्रांनो चाललोय बघा. तुम्ही आता घरून तर निघालोय, गाडी वगैरे झाली, मस्त गरम वगैरे झाली. तर आता निघतो कामावरून. डायरेक्ट CNG वगैरे भरतो, तिथे जाऊन पुढं जर भेटली तर ठीक अंदी फाट्याला, जर नाही भेटली तर मग काही प्रॉब्लेम नाही. तर मित्रांनो चला भेटू आपण थोड्या वेळाने. लगेच ट्रिप भेटली की तुम्हाला सांगतो, जर नाही भेटली तर मग डायरेक्ट वाघोलीला जावं लागेल. त्याशिवाय काय पर्याय नाही मित्रांनो आपल्याला. तर मित्रांनो टाइम बघा पहिले, 2:03 आणि गाडी टोटल झाली आपली 113 किलोमीटर. आपण आहे कुठं तुम्हाला सांगतो, वारजे सिंहगड रोड पाशी. कस्टमरला केलं ड्रॉप. तर आता 2 वाजले. सकाळपासून अपडेट नाही दिलं, सकाळपासून जेव्हापासून होतो. तर आपण सकाळ सकाळी निघालो होतो घरून 5 वाजता. CNG वगैरे भरायला गेलो. तर ऑनलाईन CNG ते जे आळंदी पंपाचं जे CNG आहे ना, आळंदी रोडवरचा लोणीगंध, ते बंद होतं. तिथून सरळ गेलो वाघोलीला मित्रांनो. तिथं वाजले तर मला 7-7:30 वाजले होते तिथं जायला. तर तिथून काही ट्रिप वाजली नाही आपल्याला 9-9:30 वाजेपर्यंत. तिथून एक ट्रिप असते मित्रांनो रेल्वे स्टेशनची, रॅपिडोमध्ये. कस्टमरला पिकअप केलं आणि त्यांना रेल्वे स्टेशनला ड्रॉप केलं. तिथून माझा असं विचार होता की याला जायचं आपण, काय म्हणतात त्याला, एअरपोर्टला. कारण की एअरपोर्टला असं माझ्याकडे ग्रुप आहे, त्याच्यामध्ये सगळं हे असतात अपडेट असतात की किती गाडी आहे आता सध्या अवेलेबल, त्याच्यानंतर किती गाडी राहिले आणि किती गाड्या त्यांना पाठवायचं आहे. त्याच्यामुळे सगळं माझ्याकडे अपडेट असतो ग्रुपचं. त्याचं जर कोणाचा अपडेट नसेल तर मला सांगा, कमेंट करून मी तुम्हाला सांगतो कसं आहे ते. नाही तर इंस्टाला मेसेज करा. तर आपल्याला इथं बसल्या बसल्या समजून जाते आपल्याला की एअरपोर्टला आता सध्या किती गाडी आहे, प्रीमियरची, एक्सेलची, सिडानची, सगळं समजून जाते. तर असा विषय मित्रांनो. तर ते तिथं थांबत होतो मी रेल्वे स्टेशनला थांबता थांबता मला ट्रिप काही वाजत नव्हती. मला अर्धा तास झाला होता. मग अर्धा तासाच्या नंतर ना लगेच आपल्याला पडली होती आपले हे शिवनी वारजी शिवनीची रॅपिडोमध्येच पडली होती परत. तर नाही त्याच्यामध्ये ती याच्यामध्ये पडली होती, काय म्हणतात त्याला, उबरमध्ये पडली होती. कस्टमरला फोन केलं आणि ते मुंबईवरून आले होते. त्यांचा काही साखरपुडाचा कार्यक्रम होता काहीतरी, त्यांना तिथं नेऊन सोडलं. मग नाश्ता वगैरे केलं, पोहा वगैरे आपण मस्तपैकी नाश्ता वगैरे केलं. त्याच्यानंतर आपल्याला तासभर काही ट्रिप वाजली नाही. तिथून 1 तासाच्या नंतर ना फक्त 200 रुपयाची ट्रिप असते. कस्टमर जवळच होते, 2 मिनिटाच्या अंतरावर, आणि सोडायचं होतं 17 मिनिटं वारजेपाशी. ती शिवनीपासून वारजेपाशी सोडायचं तर 2 मिनिटं, त्यांचे 200 रुपये देत होते काहीतरी. तर ते कस्टमरला पिकअप करून त्यांना ड्रॉप केलं. त्याच्यानंतर आपल्याला तिथून 5 ते 10 मिनिटं वाट बघितला आपण, पण ट्रिप काय पडली नाही. त्याच्यानंतर मी गेलो होतो CNG भरायला. आपण मस्तपैकी नंतर ना CNG वगैरे भरलं. आणि आता एक बुकिंग पडली होती आपल्या ग्रुपमध्ये, व्हॉट्सअप ग्रुपमध्ये, पण ती काही फोन करत तर गेली. त्याच्यामुळे मी इथं व्हिडिओ थोडं स्टॉप केलं होतं. तिथंच आहे त्याच लोकेशनला आता. तर ती बुकिंग गेली, सुरतची होती राऊंड ट्रिप काहीतरी होतं. पण जाऊ द्या, ते सोडून द्या आता, आपल्या किस्मतमध्ये नाही तर उगाच कशाला. तर त्याच्यानंतर ना आपल्याला लगेच CNG भरून निघणार होतो मी पेट्रोल पंपवरून. तिथून परत आपल्याला पुनावळ्याची कस्टमर होते काही 5 ते 6 मिनिटाच्या अंतरावर. कस्टमरला पिकअप केलं. ते 5 ते 6 जण होते आणि कस्टमरला जायचं होतं लग्नामध्ये, कुठेतरी लग्न होतं पुनावळ्यामध्ये. त्यांचे ते साऊथ इंडियन असेल, बाहेरचीच आहे, आपली महाराष्ट्रामधले नव्हती. कारण की त्याची भाषा वगैरे थोडा अलगच होती आणि थोडा वेगळंच बोलत होते, तमिळ या फिर कसं तरी होतं. आणि त्याच्यानंतर ना त्यांना पिकअप करून त्यांना सोडलं मी कुठं, पुनावळे सोडल्याच्या नंतर ना तिथं मी असं माझा विचार होता की जेवण वगैरे करून घ्यायचं, कारण की टाईम वगैरे झाला होता, 1-2 वाजले होते. पण त्याच्यानंतर ना असं वाटलं की थांबा म्हणलं. माझा असं विचार चालू होतं की तिथंच व्हिडिओ बनवू म्हणून. पण तिथून आपल्याला रॅपिडोमध्ये एक पडली मस्तपैकी लगेच 5 मिनिटामध्ये. त्याच्यानंतर तिथून आता सरळ इथं झालो, सिंहगड कॉलेज रोड, आणि कस्टमरला केलं ड्रॉप. वारजेपाशी आहे मी सध्या. आणि सध्या तर इन्कम मस्तपैकी झाली आहे मित्रांनो. जे टार्गेट होतं ते कंप्लीट होईल मला असं वाटते. पण बघू आता शेवटी काय आहे, कारण की सकाळ सकाळी जर आपल्याला जर चांगली बुकिंग झाली असतं ना, आता निम्मे पैसे झाले असतं आपल्याला, आणि थोडंफार रात्रीपर्यंत केलं असतं आपण. तर ठीक आहे, काय विषय नाही मित्रांनो. तर बघू आता आपल्याला अजून किती वाजता ट्रिप असते आणि आपण इथून कुठं जातो तुम्हाला देतो मी अपडेट थोड्या वेळाने. तर हाय मित्रांनो, हाय म्हणायचं कारण एवढंच आहे,
काल ब्लॉग वगैरे काढत होतो आणि विसरलोच होतो आपण ब्लॉग वगैरे काढत आहे म्हणून. आणि त्याच्यानंतर ना आता लक्षात व्हिडिओ बघतोय तर मला लक्षात आलं की आपण जे ब्लॉग काढत होतो त्याचे कंटिन्यू केलंच नाही. तर काय काय झालं मी तुला सगळं तुम्हाला डिटेल्समध्ये सांगतो. सध्या आपण एक कस्टमर आहे इथं सगळं या हॉटेलमध्ये, काहीतरी हे हयात हॉटेल आहे बघा, कल्याणी नगर विमाननगरच्या पुढेच, एअरपोर्टच्या पुढेच. तर यांना पहिले पिकअप करून ड्रॉप करू. तासभर झाला मला इथं थांबलेला. तर 5 वाजले आता बघू शकता तुम्ही. हे कालचा व्हिडिओ आहे, कालच्या व्हिडिओतून आजचा व्हिडिओ आहे. मतलब काल काय काय झालं सगळं डिटेल्समध्ये सांगतो. मी गेलतो मुंबईवरून पण सकाळी रिटर्न आलो, त्याच्यानंतर एअरपोर्ट सगळं डिटेल्समध्ये सांगतो. रात्री काय झालं, कुठं थांबलो होतो सगळं डिटेल्समध्ये सांगतो. पहिले कस्टमरला पिकअप करू आणि ड्रॉप करू, त्याच्यानंतर तुम्हाला देतो मी अपडेट काय ते. आणि टोटल गाडी चालली आपली बघून घ्या तुम्ही 548 किलोमीटर, 548 किलोमीटर. आणि अर्निंग पण मस्तपैकी झाली. तर सध्या कस्टमरला पिकअप करू आपण. तर आता टाईम बघा तुम्ही 8:49 आपण हयात हॉटेलच्या समोरच, हा समोरच आहे हॉटेल बघू शकता तुम्ही, हा समोरचं हॉटेल आहे. तर मित्रांनो डिटेल्समध्ये सगळं व्हिडिओ सांगायचा आपल्याला, कुठं गेलो, कुठं होतो, काय केलं, कधी ट्रिप आणली, कधी घरी गेलो, कधी नाही गेलो आणि कुठं झोपलो. तर विषय असा झाला होता मित्रांनो, आपण होतो लास्ट मला जसं सांगितलं भोगाव भवनला, तिथून ट्रिपला सोडलं होतं त्यांना सोडलं होतं. तर तिथून आपल्याला एक प्रीमियर इंटरसिटी वाजते रॅपिडोमध्ये टर्मिनल 2 कस्टमरला फोन करून सांगितलं, म्हणलं अर्टिगा गाडी आहे, 500 रुपीज एक्स्ट्रा वाढवून द्यावं लागेल जे फेअर बनत आहे ते, आणि टोल वगैरे 320 रुपये अलग. तेवढं ठीक आहे चालते, काय प्रॉब्लेम या म्हणून. त्यांच्या पैसे पण 2 लगेज होते, मतलब 2 मोठ्या बॅग होते, 2 ट्रॉली होते, त्याच्यामुळे ती पण बोलले की चालतंय ठीक आहे, आम्ही पैसे वाढून देतो ते असं म्हणले. तर म्हणलं ठीक आहे चालते, काय प्रॉब्लेम नाही. कस्टमरला गेलो पिकअप करायला आणि कस्टमर येतच नव्हते. माझा असं विचार चालला होता कॅन्सल करून टाकायचं, उगाच नको, कारण की रॅपिडो जर घेऊन गेलो ना तर आपल्याला ट्रिप पडत नाही. त्याच्यामुळे म्हणलं राहू देऊ म्हणलं, कारण की आपल्याला पलीकडून ट्रिप पडली नाही तर एमटी यायला लागलं. तर असं विचार चालला होता, पण नंतर ना असं ठरलं की जाऊ द्या म्हणलं, काय प्रॉब्लेम नाही, आपण जे आहे ना ते घेऊन जाऊ त्यांना आणि त्यांना ड्रॉप करू, उगाच नको म्हणून कशाला. तर त्यांना तिथून येऊन टर्मिनल 2ला ड्रॉप केलं 8 वाजता. रस्त्यानं जाताना पनवेलला CNG भरलं होतं, ऑनलाईन पंप आहे ना आपला 8 गाडी होतं तिथं, पनवेलला CNG ऑनलाईन पंप, तिथं CNG भरलं, ड्रॉप केलं. त्याच्यानंतर ना सरळ मी निघालो डायरेक्ट मला ईस्टला. रस्त्यानं मला थांबायचं विचार होतं, मतलब लेफ्ट साईडला असं थांबायचं होतं, अंधेर ईस्टला, गोरेगाव ईस्टला, असं मधामध्ये स्टॉप करायचं होतं, पण जागाच भेटत नव्हती. त्याच्यामुळे ट्रॅफिकमुळे सगळं डायरेक्ट मी गेलो होतो मलाड ईस्टला. तिथं जाऊन गेल्याच्या नंतर ना तिथं गेलो आणि तिथून काही ट्रिप वाजत नाही. मग तिथं जेवण वगैरे केलं मस्तपैकी आणि झोपायचं असं निर्णय लागलं होतं, मतलब मोबाईल घेऊनच झोपणारच होतो. मोबाईल मस्त चार्जिंग वगैरे पण होती, आता झोपू म्हणलं असं विचार चाललं होतं. त्याच्यानंतर ना आपल्याला वाजती एक रेंटल ट्रिप, ही ट्रिप बघून घ्या तुम्ही. 1 तासाची रेंटल ट्रिप वाजती. मला वाटलं पडली म्हणून झोपेतच होतो मी. त्याच्यानंतर ना ही ट्रिप असते, कस्टमरला गेलो पिकअप करायला, त्यांना नेऊन सोडलं अंधेरिष्ट. परत तिथून नाही का, तिथून काही ट्रिप वाजत नाही मला माहीत होतं. कस्टमरला विचारलं तर ते बोलले की तिथून नाही वाजणार, तुम्ही तिकडं मलाडिस्टला जावा. मग निघालो होतो मी मलाडिस्टला. रस्त्यानं मित्राचा फोन आला आणि मित्र असं म्हणतोय की दादा थांब म्हणून, तू टर्मिनल 2 सोडू नको जाऊ म्हणलं कुठं, तिथं तुम्हाला पडेल म्हणून. 2-3 जणांनी म्हणलं टर्मिनल 2ला थांबा म्हणून. म्हणलं थांबायचं तरी कुठं, आपल्याला एक्झॅक्ट लोकेशन माहिती नाही, कुठं थांबणार आणि कुठं घेऊन जाणार आहे म्हणून. त्याच्यामुळं तिथं काही थांबलो नाही, मतलब टर्मिनल 2ला थांबलो नाही, राऊंड करून आलो. बघितलं थोडा वेळ वाट बघितलं, 2-3 तास, 2 तास तरी बघितलं. रात्रीचे वाजले होते तेव्हा, किती मित्रांनो सांगतो तुम्हाला, 1 वाजले होते काहीतरी. 1 वाजता मी त्यांना सोडलं होतं, 1-1.5 वाजता काहीतरी सोडलं होतं, ड्रॉप केलं होतं. तर त्याच्यानंतर टर्मिनल 2ला गेलो, 2 तास थांबले तिथं, ट्रिप काही पडली नाही. मग चला मला तिथून डायरेक्ट जाऊ मीरा रोडला. तर मस्त 35 मिनिटं काहीतरी दाखवत होते. रस्त्यानं जाता जाता लागलं मित्रांनो ट्रॅफिक, त्याच्यामध्ये पण मीरा रोडला. आणि त्याच्यात विषय असं झालं, आपण चालवतो लाईनलाच आणि जे पुढचं गाडीवाला आहे ना, तुम्ही हे व्हिडिओ बघून घ्या पहिले काय ते. पुणे RTO आणि मुंबई RTO कारवाई केली पाहिजे नक्की बरं का. मागून बघा नंबर प्लेट काय आहे आणि साईडनं बघा नंबर प्लेट कसं दिलंय, ह्याच्यावर काहीच नाही. हे जे नंबर प्लेट लावलंय ना ह्याच्यावर काहीच नाहीये, बघू शकता तुम्ही.
दिसत पण नाही काय नंबर आहे. साईड न बघा, गाडीचा नंबर MH1248CB 8781. याच्यावर कारवाई करा. हा ड्रिंक करून गाडी चालवतो आणि पुढून गाडीला ठोकतो. याच्यावर कारवाई झाली पाहिजे नक्की ना काही ना काहीतरी. तर त्याचा असा विषय होता मित्रांनो, ते होतं ड्रिंक करून झोपेतच गाडी चालवत होतो आणि त्याच्यानंतर ना त्याची गाडी पुढून मागे येऊन, म्हणजे असं उतार होतं, त्याची गाडी मागे येऊन मला धडकली आणि ते मलाच म्हणतोय अरे काय झोपे गिपेत गाडी चालवतो काय, काय गाडी चालवता येत नाही. त्याच्यानंतर आम्हाला लागलं पुण्यात येऊन दम देतो का. म्हणलं मी कुठं पण दम देतो म्हणलं, तुझी चुकी असून म्हणलं तू मान्य करत नाही, मला माझ्यावर दम देतो म्हणलं. MH48 त्याचा गाडीचा नंबर होता काहीतरी. आणि त्याच्यानंतर ना त्याची गाडीचे जे नंबर आहे ना ते पण क्लिअर नव्हते. मी शॉर्ट व्हिडिओ पण टाकलाय. तर असा विषय झाला मित्रांनो, गाडीला आपल्याला काय नाही झालं, फक्त टच झाली, त्याच्यामुळे जाऊ द्या म्हणलं, उगाच नको. आणि मला पण झोप येत होती खूप जास्त. तर आपली त्याच्यात काहीच चुकी नाही बरं का. पुढचा माणूस येऊन आपल्या गाडीला धडकतोय, याच्यासाठी मित्रांनो आपल्याला डॅश कॅमेरा बसवा लागेल एक अर्जंट. त्याच्यामुळे आपल्याला समजेल कोणाची चूक आहे काय नाही. त्याच्यामध्ये आपण व्हिडिओ पण काढू शकतो आणि व्हिडिओ पण अपलोड करू शकतो युट्यूबला. तर तसं झालं. तिथून मी गेलो रस्त्याने, अर्धा तासाचं काहीतरी ट्रॅफिक लागलं होतं. मग CNG वगैरे भरलं. CNG भरल्याच्या नंतर निघालो आता आपण तिथंच झोपायला. सकाळ सकाळी आय थिंक 3 वाजले होते. 3 वाजले होते मला झोपायला. 3 वाजता झोपलो मस्तपैकी. सकाळ सकाळी झोप लागली. 2-3 तास झोपलो. त्याच्यानंतर उठलो होतो सकाळ सकाळी, वॉशरूम वगैरेला जाऊन आलो. त्याच्यानंतर परत झोपलो. म्हणलं उगाच नको, उठून काही फायदा नाही, ब्रश वगैरे ट्रिप वाजेल काही ना वाजेल नाही गॅरंटी आहे म्हणलं. त्याच्यानंतर झोपेतून उठलो, वॉशरूमला जाऊन आलो, परत झोपलो होतो. त्याच्यानंतर मोबाईल डिव्हाइस चालूच होता. इंट्रासिटी पण चालू केलं होतं मधामध्ये. तर बघतो तर काय एक इंट्रासिटी वाजते, ते पण हे बघा तुम्ही, ही इंट्रासिटी बघून घ्या. ही इंट्रासिटी वाजते. कस्टमरला गेलो होतो पिकअप करायला. कस्टमर पिकअप करायच्या अगोदरच कस्टमरला फोन करून सांगितलं की सर म्हणलं टाइम लागेल 15-20 मिनिटं. तेवढे ठीक आहे चालते, काय प्रॉब्लेम नाही. त्याच्यामध्ये होती एक लेडीज आणि ते त्यांना पण विचारलं किती जाणारे माणसं आहे. ते म्हणले एकच लेडीज आहे. मला चालते, काय प्रॉब्लेम नाही, जाऊ म्हणलं. कस्टमर पण मराठीच होते, लेडीज होती ती. कस्टमरला गेलं, पिकअप केलं आणि रस्त्याला पण लागलं ट्रॅफिक थोडंफार. आपले गोरेगाव ईस्टला आणि आपले टर्मिनल 2ला अर्धा तासाचं ट्रॅफिक लागलं. त्याच्यामध्ये गेले होते काहीतरी एक तास गेलो होतं. तिथून मग सरळ पुढे झालो आपली ह्याच्यापाशी फूड मॉलला. CNG वगैरे भरलं मस्तपैकी आणि केलं त्यांना कल्याणी नगर ड्रॉपला. आपला जो कल्याणी नगर आहे ना तिथं ड्रॉप केलं मस्तपैकी कस्टमरला. आणि एक मिनिट, कल्याणी नगर, कोरेगाव पार्क होता. कोरेगाव पार्क होतं काहीतरी की कल्याणी नगर होतं. त्यांना कस्टमरला ड्रॉप केलं. टोलचे पैसे अलग घेतले काय ते 320 रुपये आणि त्यांच्याकडून कॅश वगैरे कलेक्ट केलं. नाही, त्यांची ऑनलाईन प्रीपेड होती. त्याच्यानंतर इथंच कोरेगाव पार्कला की कल्याणी नगरलाच काहीतरी ड्रॉप केलं त्यांचं. त्याच्यानंतर तिथून गेलो म्हणलं सर आपलं ह्याला, कारण की सकाळपासून दात वगैरे नाही घासलं मित्रांनो, काहीच नाही, चहा वगैरे नाही, सगळं पोट दुखत होतं. सरळ गेलो मी आपले विमाननगरला, एअरपोर्टपाशी जाऊन नाही का तिथून थांबलं होतं थोडं. त्याच्यानंतर तिथून म्हणलं जाऊ म्हणलं आता मध्ये ट्रिपची वाट बघू म्हणलं. आणि मित्रांनो मला एवढं म्हणायचं आहे, तुम्ही जेव्हा जाता ना एरोमॉलला पिकअप करायला तर अरायवलचं पिकअप करत जा. कारण की एक्सेलचं जर केलं ना तुम्हाला 4 तास 5 तास लागू शकते. अरायवल जर केलं ना तर मस्तपैकी पैसे देतात. तर मी त्यांना गेलो होतो आणि अरायवलचं पिकअप केलं मी. त्याच्यानंतर मला 2 तासांनी नंबर आला. 2 वाजता गेलो होतं काहीतरी. 1 वाजता मी इथं आलतो, 2 वाजता तिथं माझा नंबर लागला. त्याच्यानंतर 2 वाजता मी नंबर दिलं होतं त्यांना. तर 4 वाजता मला नंबर लागलं होतं अरायवलचं पिकअप. गाडी मस्तपैकी धुतली वगैरे मी, पाणी वगैरे मारलं गाडीला. त्याच्यानंतर आपली वायपरमध्ये पाणी वगैरे टाकलं आणि जेवण वगैरे केलं मस्तपैकी. तोंड वगैरे धुतलं, हातपाय धुतले. आंघोळ वगैरे तर झालीच नाही आज त्याच्यामुळं. तर त्याच्यानंतर इथं येऊन सोडलं होतं हयातलाच त्या कस्टमरला. त्याचे 4 किलोमीटरचे काहीतरी 400 रुपये काहीतरी दिले, बघून घ्या तुम्ही इथं. त्याच्यानंतर त्यांना सोडता लगेच आपल्याला एक रिझर्वेशनमध्ये ट्रिप होती लवलेची. मला असं वाटलं रेल्वे स्टेशनचीच आहे का, राऊंड ट्रिप वगैरे काहीतरी मला असं वाटलं. त्याच्यामध्ये काहीतरी दाखवत होते 700-800 रुपये, पण मी एक्सेप्ट केली, जाऊ द्या म्हणलं, उगाच नाही ट्रिप वगैरे वाजणार म्हणलं त्याच्यामुळे. तर कस्टमरला फोन वगैरे करतोय तर कस्टमर फोनच उचलत नाही. आणि कस्टमरला सांगितलं होतं की 5 वाजता पिकअप आहे त्यांचं काहीतरी आणि त्यांना जायचं होतं लवलेला. जेव्हा कस्टमरला पिकअप करायला गेलो तेव्हा मला समजलं की तिकडे जायचंय म्हणून. सिम्बायसिस कॉलेज, त्यांची नातू होती त्यांच्या कॉलेजला, फ्लेमे काय ते कॉलेज आहे, युनिव्हर्सिटी, ते लवलेलाच सिम्बायसिस कॉलेजपाशी. तर कस्टमरला गेलो तिकडे घेऊन मस्तपैकी. आणि कस्टमर रस्त्यानं जाता जाता म्हणलं आम्हाला रिटर्न पण यायचंय. त्याने रिझर्वेशन केलं होतं. ते बोलले की आम्ही कॅन्सल करतो आणि तुम्हीच चला म्हणून, कारण की त्यांचा टायमिंग वगैरे नसतो म्हणलं.
जजमेंट जमलं नसतं त्याच्यामुळं त्यांना अर्धा तास तिथं गेलो 6 वाजता 6:30 वाजता. कस्टमर तिथून निघाले 7 वाजता. निघाल्याच्या नंतर ना इथं आलो, त्यांना सोडलं, ड्रॉप वगैरे केलं, पैसे वगैरे घेतले मस्तपैकी. आणि सध्या इथं आहे मित्रांनो. असं आज मतलब 2 दिवस गेले आणि 2 दिवसामध्ये मित्रांनो अर्निंग खूप चांगली झाली आपली. मतलब सांगू शकत नाही मी सध्या तर अर्निंग नाही सांगणार आहे, कारण की जेव्हापासून हे जे प्रॉब्लेम चालू आहे, जेव्हापासून मला पण कळालं आहे की आम्ही जे व्हिडिओ टाकतो त्याच्यानंतर ना अर्निंगची व्हिडिओ जे टाकतो ना त्याच्यावर तुम्ही गाडी घ्यायचं डिसाईड वगैरे करू शकतात. त्याच्यामुळे मी पण नाही टाकत आहे. आणि ज्ञानी भाऊनं पण म्हणलं आपण व्हिडिओमध्ये की नको सांगू म्हणून अर्निंग वगैरे. त्याच्यामुळे आपण आता ह्याच्या पुढे अर्निंग नाही दाखवणार, फिक्स अर्निंग नाही. मधामध्ये दाखवू शकतो मी, असं काही प्रॉब्लेम नाही, पण डेलीच्या डेली अर्निंग नाही दाखवू शकत मित्रांनो. इतर गोष्टीवर आपण चर्चा करू, काय ते काय नाही चाललंय त्याच्यामुळे. तर ते सध्या तर नाही दाखवत मित्रांनो. तर बघूया आपल्याला ती घरची ट्रिप वाचते की नाही, म्हणून की आपण की असंच एमटी जातो. माझा तर असंच विचार चाललाय एमटीच जावं, कारण की उद्या आपण सकाळी 5 वाजता कामाला उठायचंय आणि यायचंय कामाला. आणि त्याच्यानंतर ना उद्या शनिवार पण आहे, बघू आता काय होते ते. आता 5 ही व्हिडिओ वगैरे एडिटिंग करतो तर वाजली तर ठीक, वाघोली साईड एखादी, नाही वाजली तर डायरेक्ट आपण एमटी जाऊ मित्रांनो. आणि मित्रांनो घरी गेल्यावर सांगतो तुम्हाला मला CNG वगैरे किती लागले ते आणि खर्च वगैरे किती लागले ते. तर हाय मित्रांनो, गुड मॉर्निंग. तुम्ही म्हणसाल आता गुड मॉर्निंग का बरं म्हणत आहे, कारण की टाईम बघा तुम्ही पहिले 6:02 आणि गाडी टोटल आपली चालली आहे काल 630 किलोमीटर. आणि टोटल आपल्याला जो CNG आणि खर्च लागला आहे तो 2400 रुपयाचा लागला आहे मतलब टोटल. आणि त्याच्यावरच तुम्ही डिसाईड करून घ्या की अर्निंग किती झाली असेल. मुंबईला जाऊन आलो तर टोटल तुम्ही लावू शकता. तर विषय मित्रांनो, काल आपण ब्लॉग वगैरे नाही बनवलं, काल संध्याकाळी मतलब गाडीमध्ये नाही बनवलं, कारण की टाइम झाला होता आणि भूक वगैरे पण खूप लागली होती, झोप वगैरे पण येत होती, त्याच्यामुळे राहू देऊ म्हणलं सकाळी बनवू. तर हे कालचं आजचं ब्लॉगमध्ये येतं मित्रांनो. आज शनिवार आहे, आज नवीन सुरुवात करत आहे आपण. 6:02 तर झालंय. तर ठीक आहे मित्रांनो, हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला नवीन असेल जरूर सबस्क्राईब करा मित्रांनो. भेटूया आजच्याच ब्लॉगमध्ये. बाय बाय.